नमस्कार, स्वागत आहे तुमचं मियन किचनमध्ये। तर इथे जो दिसतोय तो हलवा आहे आपला उपवासाला चालणाऱ्या रताळ्याचा। तर हा हलवा किती मऊ लुसलुशीत आणि रसरशीत असा दिसतोय। हा बनवायलाही खूप सोपा आहे आणि तुम्ही उपवासाला आवडीने बनवून खाऊ शकता। तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर हलवा बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो रताळे घेतलेले आहेत। रताळे आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे त्याच्यावरची सगळी माती निघून जाते। आणि स्वच्छ धुवून झाले की मग पिलरने आपल्याला ते पील करून घ्यायचे आहेत। असे एक एक करून सगळे रताळे पील करून घ्यायचे। आणि रताळे जर का बाहेर असेच ताटात ठेवले तर ते वरून काळे पडायला लागतात आणि खिसही काळा दिसतो। तर असं न करता ते डायरेक्ट पाण्यात टाकायचे, म्हणजे खिस हा आपला पांढरा शुभ्र होतो। आता पील केलेल्या रताळ्याचा आपल्याला खिस करून घ्यायचा आहे। तर मी खिसणी पाण्यातच ठेवली, म्हणजे खिस करत असताना जो खिस आहे तो डायरेक्ट पाण्यात पडेल आणि आपला खिस हा एकदम पांढरा शुभ्र असा राहील। तर बघू शकता खिस अजिबात काळा झालेला नाही आहे। नंतर कढईमध्ये 2 चमचे तूप घालायचं आणि तूप गरम झालं की मग त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आहेत तळून घ्यायचे आहेत। तर इथे मी काजू बदाम आणि बेदाणे घेतलेले आहेत। काजू बदाम लाल झाले आणि बेदाणे फुलले गेले की ते काढून घ्यायचे। आपण जो पाण्यात खिस ठेवला होता तो खिस एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आणि 2 ते 3 मिनिटांसाठी निथळत ठेवायचा, म्हणजे पाणी सगळं निघून जातं आणि खिस लवकर परतला जातो। काजू बदाम तळलेल्या कढईमध्येच मी 1 चमचा तूप घातलं आणि मग त्याच्यामध्ये तो निथळलेला सगळा खिस टाकून घेतला। हा खिस आपल्याला 3 ते 4 मिनिट मंद आचेवर परतवून घ्यायचा आहे। असं हलक्या हाताने व्यवस्थित परतवायचा जोपर्यंत त्याचा कलर बदलत नाही। पांढरा खिस हा पिवळा व्हायला लागला म्हणजे आपला जो खिस आहे तो व्यवस्थित परतत आहे। तर अशा प्रकारे सगळा खिस हा पिवळा झाला की मग त्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे। इथे मी पाव लिटर दूध घेतलं आणि नंतर खिस आणि दूध हे 3 ते 4 मिनिटांसाठी शिजवून घेतलं। खिस थोडा शिजत आला की मग त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। इथे मी अर्धी वाटी साखर घातली आहे। तुम्ही आवडीप्रमाणे साखर घालू शकता। साखर आणि दूध अजून 3 ते 4 मिनिट गॅसवर असं शिजत ठेवायचं आणि थोडंसं कोरडं पडत आलं की मग त्याच्यामध्ये तळलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आणि परत 3 ते 4 मिनिटांसाठी हे मंद आचेवर एकदम सुका करून घ्यायचं, म्हणजे दूध जे आहे ते आटलं जातं आणि साखरेचं पाणी कोरडं होत जातं। हे असं मिक्स करत राहायचं। बघा, तुम्ही बघू शकता आपला जो हलवा आहे तो किती मऊ लुसलुशीत आणि एकदम असा रसरशीत झालेला आहे। तर तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि मला नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।